नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता आपण जात आहे बुलढाण्यावरून मलकापूर मार्गे जळगावला आणि हे आपण आलेलो आहे आता बुलढाण्याच्या बस स्थानकावर। स्वच्छता वगैरे तुम्ही पाहू शकता, बऱ्यापैकी छान आता इथे झालेली आहे बुलढाणा बस स्थानकावर। आणि आपण जी आहे बसची वाट बघत आहे, किती वाजता बस येईल, काय येईल। आणि इकडे पॉपकॉर्न विकणारे पण बसलेले आहेत। सर्व लोक आपापल्या गाड्यांची येण्याची वाट पाहत आहेत आणि आम्हीही बसलेलो आहे। गाड्या सध्या भरपूर आहे, यावेळेस गाड्या भरपूर असतात। तुम्ही पाहू शकता प्रत्येक गाडीच्या मागे वेगवेगळ्या गाडी येतच आहे पाठोपाठ। इथं फक्त एक आहे की गाडी आली ना की प्रत्येक जण गाडीच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो। बस एकच गोष्ट सांगावीशी वाटते की गाडी थांबू द्या आणि मग जात जा। नाही तर चालू गाडीमध्ये पण काही जण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, ते थोडंसं रिस्की होऊ शकतं। आता जर तुम्ही इथं पाहू शकता गाडी अजून थांबतच होती, रस्त्यातच थांबली असं म्हणता येईल। आणि इकडे नाही, अशा पद्धतीने टायमिंगसाठी व्यवस्थित असं एक स्क्रीन लावली आहे जिच्यावर तुम्हाला कोणती गाडी केव्हा येणार आहे हे दिसत असतं। तो एक डिजिटल बोर्ड इथं तुम्ही म्हणू शकता, डिजिटली आपल्याला टी व्हीवर बघायला भेटतात। ह्या गोष्टी बऱ्यापैकी छान झालेल्या आहेत सध्या, खूप सोपं पण पडतं। आणि आपण इकडे बसलेलो आहे बसमध्ये। तर ही बस जी आहे ही AC बस आहे, मलकापूरपर्यंत संभाजीनगरवरून आलेली आहे। संभाजीनगर मलकापूर असं ही बस आहे। तुम्ही इथं टाईमसुद्धा पाहू शकतात किती वाजले आहेत, वरती कॅमेरा पण आहे बसमध्ये। तर इथून मलकापूरपर्यंतचं जर्नी एकदम व्यवस्थित आपलं चालू आहे सध्या। बस पूर्णपणे AC आहे, तुम्ही पाहू शकतात। AC व्हेंटही आहे, काही AC व्हेंट तुटलेले आहेत, बट हरकत नाही, तिकडनं पण थंडीगार हवा अशी तुम्हाला येत असते। आम्ही पण बसलो आहे, जास्त गर्दी पण नसते या गाडीला। हे बघा, ही पण आहे। आणि असा प्रवास आपला चालू आहे मस्तपैकी। आणि आता इकडनं आम्ही बस चेंज केली आहे मलकापूरवरनं। तुम्ही बघू शकता ही पण बस किती स्वच्छ आहे, जास्त गर्दी नाही आहे सध्या। सर्वांना बसायला आरामात जागा पण भेटली आम्हाला। आणि तुम्ही बघू शकता माझा जो अँगल आहे, शूट अँगल, तो कसा आहे, पूर्णपणे बस दिसते आहे कारण मला भेटली शेवटची सीट। तर अशी गंमत आहे। सर्वजण आपापल्या स्टॉप येण्याची वाट पाहत आहे आणि मी आपला शूट करत आहे। आता सांगा बरं, ही जागा कोणती असेल? जर तुम्ही पाहत असाल तर मलकापूरच्या पुढची ही जागा आहे। जर तुम्हाला आयडेंटिफाय होत असेल हा रस्ता पाहून की ही जागा सध्या कोणती आहे, कोणत्या प्लेसवरनं ही गाडी जात आहे, तर तुम्ही डेफिनेटली खाली कमेंट करून मला सांगू शकतात की ही नेमकी जागा कोणती आहे, कुठल्या रस्त्याने किंवा कुठल्या गावाच्या आजूबाजूने सध्या आम्ही जात असू। हे आता आम्ही पोचलो आहे भुसावळ जंक्शनला। भुसावळला आल्यावर नाही तर रस्त्याचं फारच म्हणजे भुसावळची जी ही आहे बस स्टँड, तिथं थोडंसं सुविधा जी आहे ती करावं लागेल, कारण की पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी साचतं आणि पाण्यामुळे लोकांना उतरायस थोडीशी अडचण होते नक्कीच। तर ती एक गोष्ट आहे। आणि भुसावळ मार्गे आता आपण निघालो आहे जळगावला जाण्यासाठी। आणि जळगावला जाण्याच्या वेळेस आपल्याला हा जो एक शूट लागतो, म्हणजे भुसावळवरून निघाल्यावर जळगावला जाण्यासाठी बघा रस्ता किती छान हिरवागार झालेला आहे। तर इथं हा व्हिडिओ संपेल मित्रांनो।